नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टी-ई-टी 2026 म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा 2026 जी की 21 जून 2026 रोजी जो पेपर होणार आहे, तर त्या पेपरकरिता महत्त्वपूर्ण असणारा विषय म्हणजेच मानसशास्त्र, ज्यावरती आपल्याला एकूण 30 प्रश्न जे आहे हे परीक्षेमध्ये विचारले जात असतात. तर मानसशास्त्र विषयाचे आतापर्यंत 2013 ते 2025 पर्यंत पेपरला जे काही प्रश्न विचारण्यात आले होते, असे इम्पॉर्टंट PYQs आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. बघा, टी-ई-टीचा पेपर 1 आणि पेपर 2 साठी हा व्हिडिओ अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. सोबतच जर पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे टी-ई-टी संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा या ठिकाणी काय विद्यार्थी मित्रो, इम्पॉर्टंट असा हा प्रश्न आहे. मानसशास्त्राचा जनक कोणास म्हटले जाते? बघा, मानसशास्त्राचा जनक म्हणून कोणास ओळखले जाते असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ओके, मानसशास्त्राचा जनक म्हणून कोणास ओळखले जाते? ऑप्शन बघा या ठिकाणी, प्लेटो, थॉर्नडाईक, एरिस्टॉटल आणि स्किनर असे 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. तर या ठिकाणी मानसशास्त्राचा जनक म्हणून एरिस्टॉटल या मानसशास्त्रज्ञास ओळखले जाते. ऑप्शन नंबर 3 एरिस्टॉटल हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा आता याचं आपण सविस्तर स्पष्टीकरण समजून घेऊया विद्यार्थी मित्रो. पहा काय आहे स्पष्टीकरणामध्ये आपण अभ्यासूया. बघा, एरिस्टॉटल यास मानसशास्त्राचा जनक म्हणून ओळखले जाते. ओके, मानसशास्त्राचा जनक म्हटले जाते. मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात एरिस्टॉटलच्या काळापासून झाली, म्हणजेच इसवी सन पूर्व 384 ते 222 पासून त्या ठिकाणी झाली. ओके, चला, त्यामुळे त्याला मानसशास्त्राचा जनक म्हणून ओळखल्या जाते. यानंतर पुढील प्रश्न बघा, डी ॲनिमा हा मानसशास्त्रावर आधारित ग्रंथ कोणी लिहिला? ओके, डी ॲनिमा ग्रंथाचं नाव काय या ठिकाणी? डी ॲनिमा हा मानसशास्त्रावर आधारित ग्रंथ कोणी लिहिला? प्लेटो, एरिस्टॉटल, पॅव्लॉन की स्किनर? तर विद्यार्थी मित्रो, हा जो ग्रंथ आहे हा एरिस्टॉटल यानेच लिहिला होता. ऑप्शन नंबर 2 एरिस्टॉटल हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. डी ॲनिमा हा ग्रंथ कोणी लिहिला होता? तर एरिस्टॉटल या मानसशास्त्रज्ञाने हा डी ॲनिमा नावाचा ग्रंथ जो आहे तो लिहिला होता. ओके, बघा या ठिकाणी डी ॲनिमा हा मानसशास्त्रावर आधारित ग्रंथ एरिस्टॉटल यांनी लिहिला आहे. ओके, चलो, यानंतर पुढचा प्रश्न बघा, बालकाचे बौद्धिक विकासाचे प्रमुख टप्पे कोणी सांगितले आहेत? ओके, पहा, बालकाच्या जो बौद्धिक विकास आहे बालकाचा, त्याच्या बौद्धिक विकासाचे प्रमुख टप्पे कोणी सांगितले आहे? सिगमंड फ्राइड, जीन पियाजे, पॅव्लॉन की स्किनर? विद्यार्थी मित्रो, बालकाच्या बौद्धिक विकासाचे टप्पे जर म्हटलं, बघा बौद्धिक विकास, तर हा कोणी सांगितलेला आहे? तर हा स्किनर या मानसशास्त्रज्ञाने सांगितलेला आहे. ओके, बघा स्किनर कशा संदर्भात येतो? तर स्किनर हा बौद्धिक विकासा संदर्भात आहे. यानंतर विद्यार्थी मित्रो, महत्वपूर्ण म्हणजे सर्वांना वाटते की जीन पियाजे याचं उत्तर असायला हवं, पण जीन पियाजे हा वाढ व विकासासंदर्भात आहे. ओके, वाढ व विकास म्हटलं तर जीन पियाजे आणि बौद्धिक विकास विचारलेला आहे आपल्याला या ठिकाणी तर स्किनर. ओके, कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे हा प्रश्न IMP म्हणून मी नोट डाऊन करतो, कारण की विद्यार्थी मित्रो यावरती प्रश्न तुम्हाला आला तर त्या ठिकाणी तुमचा चुकता कामा नाही. ओके, चला, क्लिअर आहे सर्वांना? कोण आहे तर बौद्धिक विकास म्हटलं तर त्या ठिकाणी लक्षात द्या, बौद्धिक विकासासंदर्भात कोण आहे तर स्किनर. ओके, चलो, यानंतर पुढचा प्रश्न घेण्यापूर्वी याचं स्पष्टीकरण बघा. बालकाच्या बौद्धिक विकासाचे प्रमुख टप्पे स्किनर या मानसशास्त्रज्ञाने सांगितले आहेत. विद्यार्थी मित्रो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे टी-ई-टी 2026 संदर्भात कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. सोबतच जर तुम्हाला याची PDF डाउनलोड करायची असेल, तर PDF डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, चलो, यानंतर पुढचा प्रश्न बघा काय विद्यार्थी मित्रो, मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात हे खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने निदर्शनास आणले? ओके, बघा मानवी जे वर्तन आहे त्या वर्तनाच्या मुळाशी काय असतात? अबोध अशा प्रेरणा असतात. ओके, अबोध प्रेरणा असतात. तर हे कोणी निदर्शनास आणले बरे? ओके, कोणी निदर्शनास आणलं? कोणता शास्त्रज्ञ होता? प्लेटो, थॉर्नडाईक, स्किनर की जॉन डुई? ओके, तर हे कोणी निदर्शनास आणलेले आहे? तर हे विद्यार्थी मित्रो सिगमंड फ्राइड या मानसशास्त्रज्ञाने निदर्शनास आणलेले आहे. ओके, ऑप्शन नंबर 3 सिगमंड फ्राइड हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, यांनी काय तर प्रेरणा असतात हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. ओके, मानवी वर्तनाच्या मुळाशी काय असतात? प्रेरणा असतात असं म्हणणं या ठिकाणी सिगमंड फ्राइड यांचं होतं. ओके,
पहा याचं स्पष्टीकरण देखील समजून घेऊया. मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात असं सिग्मंड फ्राईड या शास्त्रज्ञाने निदर्शनास आणले होते. ओके, पहा या ठिकाणी एक संदर्भ देखील आहे आपल्याकडे. तो संदर्भ या ठिकाणी मी जोडलेला आहे विद्यार्थी मित्र. बघा या ठिकाणी तुम्हाला संदर्भासह संदर्भासह या ठिकाणी मी स्पष्टीकरण त्या ठिकाणी देत आहोत, म्हणजेच अचूक अशी उत्तर या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतात. बघा काय या ठिकाणी मानसशास्त्रज्ञांनी व्याख्या अपुरी वाटली, आक्षेपार्ह वाटू लागली. पहा मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात हे फ्राईडने निदर्शनास आणले. ओके, कोणी निदर्शनास आणले? फ्राईडने निदर्शनास आणले. मग या ठिकाणी तुम्हाला डिटेलमध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्र 100% या ठिकाणी योग्य अशी उत्तरे आपण देत आहोत. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न घेण्यापूर्वी अजून बघा या ठिकाणी थोडंसं स्पष्टीकरण अजून समजून घेऊ. या ठिकाणी बघा व्यक्तीच्या जीवनात प्रेरणा खूप काही करत असते. प्रेरणा व्यक्तीकडून वर्तन घडून आणते. प्रेरणा व्यक्तीला उद्दिष्टाप्रत घेऊन जाते. प्रेरणा व्यक्तीत उत्साह निर्माण करते आणि प्रेरणा ही व्यक्तीला स्फूर्ती देखील प्रदान करत असते आणि प्रेरणा व्यक्तीला उत्साहित करते. असे या ठिकाणी जे महत्व आहे प्रेरणेचं हे मानवी जीवनात अनन्यसाधारण आहे. ओके, चला जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अजून सबस्क्राईब करून घ्या. ओके, आणि जर तुम्हाला PDF हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र. ओके, बघा या ठिकाणी मानसशास्त्राच्या ज्या काही व्याख्या आहेत ना, तर व्याख्यावरती आपल्याला 100% परीक्षेत प्रश्न विचारला जात असतो. यामध्ये एक तर जोड्या लावा तुम्हाला लावला होतात किंवा अशा पद्धतीचे प्रश्न येतात. ओके, मग बघा मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या कोणाची आहे? प्लेटो, थॉर्नडाईक, पॅव्लॉन की अरिस्टॉटल? तर बघा विद्यार्थी मित्र, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र. ओके, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र अशी जी व्याख्या आहे ही कोणाची आहे? तर ही मॅकडुगल यांनी केलेली आहे. ओके, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र, व्याख्या मॅकडुगल यांची या ठिकाणी आपल्याला ऑप्शन नाही आहे, पण या ठिकाणी तुम्हाला उत्तर देता येईल मॅकडुगल. ओके, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र. या ठिकाणी पॅव्लॉन कट करतोय. मॅकडुगल यांची ही व्याख्या आहे विद्यार्थी मित्र. ओके, चा या ठिकाणी स्पष्टीकरण बघा. मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते सायन्स ऑफ अ माइंड जी व्याख्या ही मॅकडुगल यांनी उचलून धरली. मॅकडुगल यांनीच मानवाच्या ज्या मानसशास्त्राची व्याख्या आहे यामध्ये थोडासा फरक केला आणि मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र होय या शब्दात त्यांनी ही जी व्याख्या मांडली. ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, अध्ययन अध्यापनाशी. ओके, पहा काय आहे की अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. ओके, ही व्याख्या कोणी केली आहे? ओके, अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी शाखा म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपल्याला शैक्षणिक मानसशास्त्र जे आहे तर शैक्षणिक मानसशास्त्राची व्याख्या कोणी केली असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. तर बघा या ठिकाणी प्लेटो, थॉर्नडाईक, पॅव्लॉन की स्किनर. तर शैक्षणिक मानसशास्त्राची जी व्याख्या आहे ही कोणी केली आहे? तर ही स्किनर या मानसशास्त्रज्ञाने केलेली आहे. ऑप्शन नंबर 4 स्किनर हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, स्किनर यांनी कशावरती प्रयोग केला होता? तर स्किनर यांनी कबूतर या पक्षावरती प्रयोग केला होता. यानंतर त्याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. पहा विद्यार्थी मित्र, स्पष्टीकरणामध्ये आपण या ठिकाणी जाणून घेऊया सर्व. तर बघा अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी मानसशास्त्र शाखा म्हणजेच शैक्षणिक मानसशास्त्र होय. ही व्याख्या CE स्किनर यांनी शैक्षणिक जी आहे मानसशास्त्राची व्याख्या यांनी केलेली आहे. बघा या ठिकाणी आता या ठिकाणी तुम्हाला उत्तर जे आहे हे संदर्भात सह दिसत आहे. ओके, पाठ्यपुस्तकातील संदर्भ या ठिकाणी आपण जोडलेला आहे. पहा या ठिकाणी अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी जी मानसशास्त्राची शाखा म्हणजेच काय तर शैक्षणिक मानसशास्त्र ही CE स्किनर यांनी शैक्षणिक मानसशास्त्राची केलेली व्याख्या आहे. ओके, पहा CE स्किनर या ठिकाणी आपल्याला उत्तर जे आहे या ठिकाणी स्पष्ट दिसते विद्यार्थी मित्र. त्यामुळे आपण म्हणतो की सर्व जे आहे आपण संदर्भ जोडून जे आहे योग्य 100% उत्तर या ठिकाणी योग्य अचूक उत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात. ओके, संदर्भात सह स्पष्टीकरण या ठिकाणी तुम्हाला मी देत आहे. ओके, चलो यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा, वर्तनवादी मानसशास्त्राचा जनक कोणास म्हटल्या जाते? ओके, बघा वर्तनवादी मानसशास्त्र जे आहे या ठिकाणी
वर्तनवादी मानसशास्त्राचा जनक. आता वर्तनवाद म्हटलं तर या ठिकाणी हा प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला आहे विद्यार्थी मित्र. परीक्षेमध्ये हा जो प्रश्न आहे हा खूप वेळा रिपीट झालेला आहे. मग वर्तनवादी मानसशास्त्राचा जनक कोणास म्हटले जाते? ऑप्शन्स बघा. 1 आहे प्लेटो, 2 थॉर्नडाईक, 3 वॅटसन आणि 4 आहे स्किनर. तर वर्तनवाद म्हटलं तर लक्षात असू द्या नेहमी वॅटसन, जे.बी. वॅटसन. ओके. वर्तनवादी मानसशास्त्राचा जनक म्हटलं तर जे.बी. वॅटसन हा आहे. ओके. कोणास म्हटले जाते? जे.बी. वॅटसन यास वर्तनवादी मानसशास्त्राचा जनक म्हटले जाते. ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पहा याचं स्पष्टीकरण. वॅटसन या शास्त्रज्ञास वर्तनवादी मानसशास्त्राचा जनक म्हटले जात असते. ओके. पहा आता याचं अजून थोडंसं स्पष्टीकरण समजून घेऊया. बघा अमेरिकेतील वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ. बघा वॅटसन कोणत्या देशाचा आहे? हा अमेरिका देशाचा आहे. वॅटसन यांनी मन आणि बोधावस्था जुगारून देऊन मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र, ओके, सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ ह्युमन बिहेवियर अशी मानसशास्त्राची व्याख्या जी आहे त्यांनी केलेली आहे. ओके. चला विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन याला देखील प्रेस करायचं आहे आणि जर तुम्हाला या प्रश्नांची PDF हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके. चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा. मानसशास्त्राची डॅश डॅश ही पद्धत शास्त्रीय आहे. ओके. मानसशास्त्राची डॅश डॅश ही पद्धत शास्त्रीय आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला शास्त्रीय पद्धत विचारलेली आहे. ओके. मानसशास्त्राची शास्त्रीय पद्धत कोणती आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे. ऑप्शन बघा. 1 आहे प्रायोगिक, ओके, प्रायोगिक, 2 पर्यक, 3 दंतकथा आणि 4 आहे आत्मनिरीक्षण. या ठिकाणी जी काय म्हटली या ठिकाणी शास्त्रीय पद्धत म्हटलेली आहे. शास्त्रीय पद्धत. तर या ठिकाणी शास्त्रीय पद्धत कोणती येते? तर यामध्ये प्रायोगिक पद्धत येत असते. ओके. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 प्रायोगिक हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके. बघा आता जी प्रायोगिक पद्धती आहे तर प्रायोगिक पद्धतीमध्ये विद्यार्थी मित्रो या ठिकाणी मानवी वर्तन जे आहे याचे निरीक्षण केल्या जाते. मानवी वर्तनाचं काय केलं जाते? निरीक्षण केल्या जाते. त्यानंतर त्याचं मापन, त्यानंतर त्याची पडताळणी केल्या जाते. ओके. बघा मापन आणि पडताळणी देखील केल्या जात असते. असे या ठिकाणी योग्य अशी आहे प्रायोगिक पद्धती. शास्त्रीय पद्धती म्हटलं तर सर्वात शास्त्रशुद्ध कोणती आहे तर ती प्रायोगिक पद्धती मानल्या जात असते. ओके. चला यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो. काय? स्वतःच्या अनुभवाचे निरीक्षण करण्याच्या पद्धतीस काय म्हणतात? ओके. स्वतःचे जे अनुभव आहे याच्या निरीक्षण करण्याच्या पद्धतीस काय म्हणतात? स्वतःच्या अनुभवाचे निरीक्षण करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात? प्रायोगिक, सर्वेक्षण, आत्मनिरीक्षण की यापैकी नाही? तर स्वतःच्या अनुभवाचे निरीक्षण करण्याच्या पद्धतीस काय म्हणतात? आत्मनिरीक्षण. ओके. स्वतःचे निरीक्षण करणे यामध्ये स्वतः म्हणजेच काय या ठिकाणी आपण म्हणजे या ठिकाणी याला आत्मनिरीक्षण देखील म्हटल्या जाते. ओके. पहा याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. बघा अंतर्मुख होऊन स्वतःच्या अनुभवाचे निरीक्षण करण्याच्या पद्धतीस आत्मनिरीक्षण किंवा अंतर्निरीक्षण, ओके, इंटरप्रिस्पेक्शन असे म्हणतात. असे म्हणतात. क्लिअर आहे सर्वांना? चला विद्यार्थी मित्रो, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. ओके. चला बघा या ठिकाणी आता थोडंसं अजून डिटेलमध्ये आपण स्पष्टीकरण समजून घेऊया. पहा काय आहे हे बघा. एखाद्या घटनेचा अनुभव घेऊन त्याचा वृत्तांत कथन करणे म्हणजे आत्मनिरीक्षण किंवा अंतर्निरीक्षण होय. ओके. एखादी घटना आहे तिचा स्वतः अनुभव घ्यायचा आणि त्याचा वृत्तांत कथन करायचा याला आत्मनिरीक्षण, अंतर्निरीक्षण असे म्हटल्या जाते. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. नैसर्गिक परिस्थितीत व्यक्तींचे केलेले निरीक्षण. ओके. व्यक्तीचे केलेले निरीक्षण म्हणजेच काय? बघा नैसर्गिक परिस्थितीमध्ये व्यक्तीद्वारा व्यक्तीचे करण्यात आलेले निरीक्षण म्हणजे काय म्हणता येईल याला? सर्वेक्षण म्हणतात, आत्मनिरीक्षण म्हणतात, पर्यक म्हणतात की बाह्य निरीक्षण म्हणतात. तर बघा या ठिकाणी आपण व्यक्तीचं जे करतात त्याला काय म्हणतात? बाह्य निरीक्षण. ऑप्शन नंबर 4 ओके हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बाह्य निरीक्षण त्या ठिकाणी त्याला म्हणतात. यानंतर विद्यार्थी मित्र बघा, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे TET संदर्भात येणारा कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. ओके. चला यानंतर जर तुम्हाला या प्रश्नांची ही PDF हवी असेल तर PDF डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे. तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल विद्यार्थी मित्र. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा काय?
मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कोणत्या शास्त्रज्ञाने सुरू केली? ओके, जगातील पहिली जी मानसशास्त्रीय प्रयोगशाळा आहे ही कोणत्या मानसशास्त्रज्ञाने सुरू केली असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन्स बघा, एक आहे जॉन ड्यूई, दोन विल्यम वुड, तीन प्लेटो, चार आहे यापैकी नाही. तर पहिली जी मानसशास्त्रीय प्रयोगशाळा आहे ही विल्यम वुंट या मानसशास्त्रज्ञाने सुरू केली होती. ओके, कोणी सुरू केली होती? विल्यम वुंट. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा याचं स्पष्टीकरण पहा. मानसशास्त्रीय प्रयोगशाळा विल्यम वुंट यांनी सुरू केली आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे ही कुठे सुरू केली होती बरं? तर यांनी लाइप्झिग, ओके, जर्मनीमधील लाइप्झिग या ठिकाणी 1879 मध्ये पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा ही विल्यम वुंट यांनी स्थापन केली होती. ओके, चला विद्यार्थी मित्रो, स्पष्टीकरण आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. सोबतच आपल्या या व्हिडिओची लिंक आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करायची आहे जे की टीडी 2026 ची तयारी करतायत. आणि जर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो. आता आपल्याला पहिली प्रयोगशाळा विचारली होती, त्यानंतर हा घटक समजून घ्या. लाइप्झिग येथे मानसशास्त्रीय प्रयोगशाळा डॅश डॅश मध्ये सुरू करण्यात आली. म्हणजे या ठिकाणी ही जी प्रयोगशाळा ही केव्हा सुरू करण्यात आली आपण आता स्पष्टीकरणामध्ये बघितलेलं आहे. तर बघा 1879 मध्ये ही प्रयोगशाळा सुरू करण्यात आली होती. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 1879 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, पहिली प्रयोगशाळा कधी सुरू करण्यात आली होती? 1879 मध्ये. यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रायोगिक पद्धतीत, ओके, जी प्रायोगिक पद्धती आहे त्या प्रायोगिक पद्धतीत सामान्यपणे किती गट केले जात असतात? ओके, सामान्यपणे गट जे आहे ते किती केले जात असतात? 2, 3, 4 की 5? तर प्रायोगिक पद्धतीमध्ये सामान्यपणे 2 गट केले जातात. किती? 2 गट हे केले जात असतात. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, 2 गट त्या ठिकाणी केले जात असतात. यानंतर पहा याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. प्रायोगिक पद्धतीत सामान्यपणे 2 गट केले जातात. बघा यामध्ये 2 गट असतात. एक गट हा नेहमीच्या पद्धतीत ठेवला जातो आणि याला नियंत्रित गट म्हणतात. ओके, एक जो गट असतो त्याला काय म्हणतात? नियंत्रित गट. कंट्रोलेबल ग्रुप असे म्हणतात. तर एका गटावर प्रयोग केला जातो आणि त्याला प्रायोगिक गट म्हणतात. ओके, दुसरा गट काय त्याला प्रायोगिक गट असे म्हणतात. नियंत्रित गट आणि प्रायोगिक गट असे 2 गट त्या ठिकाणी केले जात असतात. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. साधक अभिसंधान पद्धतीचा जनक कोण आहे? ओके, बघा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि IMP असा हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा साधक अभिसंधान या पद्धतीचा जनक कोण आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन बघा. प्लेटो, ओके, प्लेटो, थॉर्नडाईक, पॅव्लॉन की स्किनर. तर विद्यार्थी मित्रो, साधक अभिसंधान पद्धतीचा जनक कोण आहे? तर तो आहे या ठिकाणी स्किनर. ओके, ऑप्शन नंबर 4 स्किनर हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, पहा आता स्किनर जो आहे याला साधक अभिसंधान पद्धतीचा जनक म्हणतात. ओके, काय म्हणतात याला? साधक अभिसंधान जी पद्धती आहे याला त्याचा जनक असे म्हणतात. आता विद्यार्थी मित्रो, नेमकं हे काय आहे? तर बघा स्किनर जो आहे हा अमेरिका देशाचा मानसशास्त्रज्ञ होता. कोणत्या देशाचा होता? तर हा अमेरिका देशाचा मानसशास्त्रज्ञ होता. आता साधक अभिसंधान उपपत्तीचा उद्गाता आहे. ओके, याने प्रयोग कशावर केला होता बरं? याने जो प्रयोग केला होता साधक अभिसंधान पद्धतीमध्ये, हा जो प्रयोग होता याचा, तर हा याने कबुतरावरती केला होता. ओके, कबूतर या पक्षावरती याने हा प्रयोग केला होता आणि त्यासाठी त्याने एक पेटी तयार केली होती जिला स्किनर बॉक्स म्हणून ओळखल्या जाते. ओके, काय म्हणतात त्याला? स्किनर बॉक्स म्हणून त्या पेटीस ओळखल्या जाते. ओके, बघा यामध्ये त्याने काय केलं तर या पेटीत त्याने एका बाजूस फळीवर 2 वर्तुळे काढली आणि या ठिकाणी ते कबूतर त्यामध्ये टाकलं. ओके, आणि पेटीत सोडलेल्या कबुतराने काय केलं? पांढऱ्या रंगाच्या वर्तुळावर चोच मारली की त्याला दाणे मिळायचे. ओके, बघा 2 वर्तुळ ठेवली, एक काळं आणि एक पांढरं. ओके, एक काय होतं? काळ्या रंगाचं वर्तुळ होतं आणि दुसरं होतं पांढऱ्या रंगाचं. बघा यामध्ये काळ्या रंगावर जर मारलं त्याला काय मिळेल, पण पांढऱ्यावर जर त्यांनी चोच मारली, ओके, या ठिकाणी पांढऱ्या रंगाचे वर्तुळ आहे यावर जर कबुतराने चोच मारली ना तर त्याला त्या ठिकाणी काय मिळायचे? दाणे मिळायचे. आणि बघा मग त्याची इतरत्र चोच मारल्या त्याची नोंद केली जायची. आता ही कृती वारंवार केली असता पांढऱ्या वर्तुळाखेरीज अन्य जागी चोच मारल्याचे प्रमाण जे आहे हे त्याला कमी होत झाल्याचं दिसून आलं. मग पुढे ते कबूतर काय करायला लागलं? दाणे मिळवण्याकरता काळ्यावर नाही ते डायरेक्ट पांढऱ्यावर चोच मारायचं आणि डायरेक्ट तो काय करायचा त्या ठिकाणी दाणे मिळवायचा. म्हणजे त्या ठिकाणी तो शिकला. ओके, म्हणजेच काय
पुढे चालून काय, मग त्याने काय केलं, एक लाल दिवा आणि हिरवा दिवा जोडला आणि लाल दिवा लागला असता कबुतराला चोच मारली तर त्याला दाणे मिळत नसे. ओके, लाल दिवा जोपर्यंत चालू आहे त्याने चोच जरी मारली पांढऱ्याच्या तरी त्याला दाणे मिळायचे नाही. मात्र त्यानंतर हिरवा दिवा लागला आणि त्याने चोच मारली तर लगेच त्याला दाणे मिळायचे. बघा, हे देखील त्या कबुतराने जाणलं आणि हे ते कबुतराने काय केलं, आत्मसात केलं. ओके, बघा, हिरवा दिवा लागल्यानंतर पांढऱ्या वर्तुळात चोच मारली की दाणे मिळतात. की गुंतागुंतीचा प्रयोगही जो होता यामध्ये दाणे मिळवण्यासाठी काय केले पाहिजे, हे कबुतराने काय केलं त्या ठिकाणी, हे आत्मसात केलं. ओके, बघा, हे सर्व त्यांनी काय केलं, आत्मसात केलं. अशा पद्धतीचा हा प्रयोग आहे. ओके, बघा, म्हणजेच काय, विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून वापरली उपयोगी पडते तेव्हा विशिष्ट क्रिया साधनीभूत झाली असे म्हणतात आणि यालाच साधक अभिसंधान असे म्हणतात. ओके, या प्रयोगाला साधक अभिसंधान असे म्हणतात. खूप सर्वांना हा प्रयोग समजला असेल. विद्यार्थी मित्रो, स्पष्टीकरण आवडलं असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, बघा, या ठिकाणी आपण जसं की बघितलं, साधक अभिसंधान उत्पत्तीचा जनक स्किनर हा ओळखला जातो. प्रयोग कशावरती केला होता याने, कबुतरावरती हा प्रयोग केला होता. ओके, बघा, या ठिकाणी आपण जसं की बघितलं, तुम्हाला सांगितलं की स्किनर याने कबुतरावर प्रयोग केला. त्यासाठी त्याने एक पेटी तयार केली जी की स्किनर पेटी, स्किनर बॉक्स या नावाने ओळखल्या जायची. ओके, बघा, यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा, पॅव्हलॉन हे शास्त्रज्ञ कोणत्या देशाचे होते. ओके, पॅव्हलॉन हा जो शास्त्रज्ञ होता हा कोणत्या देशाचा होता असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ओके, बघा, अमेरिका, इंग्लंड, रशिया की मलेशिया. विद्यार्थी मित्रो, पॅव्हलॉन हा जो होता हा कोणत्या देशाचा शास्त्रज्ञ होता, तर पॅव्हलॉन हा रशिया या देशाचा शास्त्रज्ञ होता. ऑप्शन नंबर 3 रशिया हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा, आता विद्यार्थी मित्रो, पॅव्हलॉन संदर्भात थोडंसं आपण जाणून घेऊया. ओके, बघा, पॅव्हलॉन हा रशियन शरीर विज्ञान शास्त्रज्ञ होता. याने बघा, याची उत्पत्ती कोणती आहे तर अभिजात अभिसंधान. ओके, उत्पत्ती कोणती आहे याची हे देखील लक्षात द्या. पॅव्हलॉनची उपपत्ती आपल्याला महत्वपूर्ण आहे. कोणती आहे बरं, तर पॅव्हलॉनची उपपत्ती आहे अभिजात अभिसंधान. ओके, अभिजात अभिसंधान ही आहे याची उपपत्ती. पॅव्हलॉनची अभिजात अभिसंधान उपपत्ती आहे. पॅव्हलॉननी प्रयोग कोणावरती केला. ओके, पॅव्हलॉनचा प्रयोग कोणावरती करण्यात आला होता, तर याने कुत्र्यावरती प्रयोग केला होता. ओके, कुत्रा जो आहे याच्यावरती याने प्रयोग केला होता आणि यामध्ये त्यांनी काय केलं होतं, तर विद्यार्थी मित्रो, यामध्ये नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून जो आहे कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडून आणण्याचं कार्य त्या ठिकाणी जे आहे करण्यात आलेलं होतं. ओके, बघा, म्हणजे नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतकाद्वारे नैसर्गिक क्रिया घडून आणणे असा हा प्रयोग त्याचा त्या ठिकाणी होता. खूप सर्वांना या ठिकाणी माहिती आवडली असेल. पॅव्हलॉन हे रशिया या देशाचे शास्त्रज्ञ होते. ओके, चला विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे आणि जर तुम्हाला या प्रश्नांची ही PDF हवी असेल तर ही PDF मिळवण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा कमेंटमध्ये या ठिकाणी PDF मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल विद्यार्थी मित्र. ओके, चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.